यापूर्वी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या देवदासी आणि मृळी प्रथेच्या संदर्भामधले विचार आणि कार्याचा थोडक्यामध्ये आढावा आपण घेतलेला आहे. या प्रकरणामधला तिसरा जो भाग आहे तो आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नेमके काय विचार मांडलेले आहेत आणि कुठल्या स्वरूपाची कृती शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये केलेली आहे त्याचा विचार आपण यामध्ये करणार आहोत. शेतकऱ्यासंबंधी विचार करत असताना प्रामुख्याने महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी जे विचार मांडलेले आहेत ते विचार आपल्याला प्रामुख्याने या मुद्द्याच्या माध्यमातून या ठिकाणी विचारामध्ये घ्यावयाचे आहेत. त्यामधला पहिला मुद्दा आहे की शेतकरी कोणाला म्हटलं पाहिजे, शेतकरी म्हणजे नेमकं कोण, याची स्पष्ट व्याख्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या स्थितीचा विचार करून त्यांनी अस्पृश्य वर्गावून शेतकऱ्यांची स्थिती कशी वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केलेला आहे. तिसरा मुद्दा आपण विचारामध्ये घेणार आहोत तो म्हणजे शेतकरी हा गुलामाचा वर्ग आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे सांगत असतानाच चौथा मुद्दा त्यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसतो तो म्हणजे कसेल त्याची जमीन. पाचवा मुद्दा तुकडेबंदीस विरोध, शेतसारा पद्धतीस विरोध, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव आणि शेतकरी आणि कामगार हे राष्ट्राचे मालक कसे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेला आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार आपण या भागामध्ये थोडक्यामध्ये करणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्याला विचारामध्ये घ्यायचा आहे. साधारणपणे भारताचा विचार केला तर असं म्हटलं जातं की भारत हा खेड्याचा देश आहे. आजही भारतातील लोक बहुतांश स्वरूपामध्ये खेड्यातच राहत असताना आपल्याला आढळतात. महात्मा गांधीजींनी खरा भारत जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही खेड्याकडे चला, खेड्याचा विकास म्हणजेच भारताचा विकास हा विचार सांगितलेला होता. त्याच विचाराचा धागा, त्याच विचाराचा प्रभाव हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या विचारावर झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचं जीवन, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लुबाडणाऱ्या लोकांचं वर्णन हे प्रामुख्याने यामध्ये केलेलं आहे. त्याचाही प्रभाव महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंवर झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. महात्मा फुलेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भारतातल्या शेतकऱ्यांचा विचार हा प्रामुख्याने केलेला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासंदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन केलेलं आहे. 15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि त्या स्थापनेमध्ये पक्षाचा आर्थिक धोरण हे प्रामुख्याने त्यांनी ठरवलेलं आहे. त्या धोरणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष महत्व दिलेलं आपल्याला प्रामुख्याने आढळतं. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी देखील भारतातील शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न यांचा जवळून अभ्यास केलेला आहे. कारण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले असल्यामुळं त्यांना शेतकऱ्यांचे जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचं शोषण
हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यामुळंच महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या विचाराच्या संदर्भामध्ये एक जिवंत ओलावा त्यांच्या विचारामध्ये आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. सर्वसाधारणपणे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना हा विचार मांडलेला आहे, आपला देश काय कारखान्यांचा नाही, आपला देश हा शेतकऱ्यांचा आहे. एकूण लोकसंख्येच्या 80% लोक हे शेतामध्ये राहतात, त्यापैकी 60% लोक आपला उदरनिर्वाह शेतीमधून करतात आणि राहिलेले 20% लोक हे शेतीशी निगडीत असणारी इतर कामे करत असतात. त्यामुळे भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 75 ते 80% आहे, हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्याचे दारिद्र्य हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी आपल्या विचारामध्ये लक्षात घेऊन विचार मांडण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केलेला आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात की जे जमिनीवर स्वतः मशागत करतात, जे स्वतः जमीन कसतात, जे स्वतः जमीन वाहतात, त्यांनाच खऱ्या अर्थानं शेतकरी म्हटलं पाहिजे. जो नांगर हातात धरतो तोच शेतकरी, जो शेतात जात नाही पण सातबाऱ्यावर त्याची मालकी असते त्याला आपल्याला शेतकरी म्हणता येणार नाही. जो स्वतः मशागत करत नाही पण जमिनीवर हक्क सांगतो त्याला शेतकरी म्हणता येणार नाही. एक तर तो भांडवलदार असेल किंवा तो जमीनदार असेल. महात्मा ज्योतिबा फुलेंनी देखील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये विचार मांडत असताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकरी म्हटले की त्यामध्ये 3 भेद येतात. एक शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. या 3 भेद सांगण्याची मुख्य कारणे सांगितलेले आहे की जे लोक शुद्ध शेतीवर आपला उदरनिर्वाह करून जगतात त्यांनाच शेतकरी म्हटलं पाहिजे. गावगाडा या पुस्तकामध्ये त्र्यंबक नारायण आत्रेंनी देखील शेतकऱ्यांची व्याख्या करत असताना सांगितलेलं आहे, जमीन कसणे म्हणजेच जमीन कसणारा तो शेतकरी. या जमिनीमधून मिळणारे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर आपल्या मुलाबाळाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणारा म्हणजे शेतकरी किंवा तो बळीराजा. एकंदरीत शेतकरी कोणाला म्हणावे या संदर्भामध्ये अगदी स्पष्टपणे महात्मा ज्योतिबा फुले प्रमाणेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो शेतामध्ये राबतो, जो शेतामध्ये कष्ट करतो, जो शेताशी संबंधित कामे करतो त्यालाच शेतकरी म्हटलं पाहिजे. त्याचेच प्रश्न विचारामध्ये घेतले पाहिजे. शेतकऱ्याची अशी स्पष्ट स्वरूपाची व्याख्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी या ठिकाणी दिलेली आपल्याला प्रामुख्याने आढळते. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या विचारामध्ये सर्वसाधारणपणे शेतकऱ्याच्या संदर्भामधले विचार पाहत असताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की एकेकाचे जमीन मालक असलेले अस्पृश्य आज शेतमजूर झालेले आहेत. म्हणजे कोणी एकेकाळी जमिनीचे खरे मालक अस्पृश्य आहेत हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु अस्पृश्य हे जरी जमिनीचे गुलाम असले तरी त्यांची जी आजची परिस्थिती आहे ती परिस्थिती शेतकऱ्यापेक्षा चांगली आहे हे सांगायला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे विसरले नाहीत. शेतकरी वर्गाची आजची स्थिती कशा पद्धतीने सुधारता येईल हे सांगण्याचा प्रयत्न महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी या ठिकाणी केलेला आहे. केवळ भारतामध्ये शेतकऱ्यांची स्थिती अशी नाही तर जगामधल्या काही सुधारलेल्या देशांना वगळता बहुतेक राष्ट्रांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. भारतामध्ये शेतकरी वर्गाची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट आहे. त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये अस्पृश्य वर्गांची काही प्रमाणामध्ये जागृती झाली, ते शिक्षणाकडे वळले.
शेतीपासून दूर गेले, त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा जो साधेपणा आहे, त्यांच्यामध्ये असणारा जो भोळेपणा आहे, त्यांच्यामध्ये असणारा जो अडाणीपणा आहे, तो अडाणीपणा यामधून दूर झालेला आहे. पण भारतामधला शेतकरी आपल्या शेतामध्येच राबत राहिला, तो प्रगत समाजाबरोबर जाऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी राहिलं, त्यामुळे अज्ञान आणि निरक्षरता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गामध्ये राहिली आणि शेतकरी वर्गामध्ये असणारा जो अडाणीपणा आहे, तो अडाणीपणाच हा शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरलेला आहे. हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने या ठिकाणी सांगितलेलं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करता येणार नाही, त्यांना साक्षर बनवलं जाणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांमधलं अज्ञान नाहीसं होणार नाही. आणि शेतकऱ्यांमधलं अज्ञान जोपर्यंत नाहीसं होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची स्थिती ही सुधारली जाणार नाही. हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. भारतातील शेतकरी हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या मताप्रमाणे गुलामाचा वर्ग आहे. म्हणजे भारतामधल्या शेतकऱ्यांचं शोषण हे या देशामधल्या संस्थानिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. भारतीय शेतकरी हा खऱ्या अर्थानं शोषक बनलेला आहे. त्याला या शोषणापासून मुक्त केल्याशिवाय भारतीय शेतकऱ्याची प्रगती होणार नाही, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी या ठिकाणी केलेला आपल्याला आढळतो. एकंदरीत आधुनिक समाजामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी मांडलेले जे विचार आहेत, ते विचार अत्यंत महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्त करणे, शेतकऱ्यांमध्ये शिक्षणाचा प्रचार करणे, शेतकऱ्यांमध्ये अज्ञान आणि निरक्षरता याचं जे वाढतं प्रमाण आहे ते प्रमाण घालवणे, तरच शेतकरी हा जो गुलाम बनलेला आहे त्या गुलामगिरीमधून शेतकऱ्यांची सुटका आपल्याला करता येऊ शकेल. हा महत्वपूर्ण विचार महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी या ठिकाणी मांडलेला आहे. ते असं म्हणतात की भारतामध्ये कसेल त्याची जमीन, म्हणजे केवळ 7/12वर मालकी हक्कचा असून भागणार नाही. जो प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शेती करतो, जो आपली शेतीवर उपजीविका करतो, त्यालाच ती जमीन दिली पाहिजे, त्याचाच त्या जमिनीवर मालकी हक्क असला पाहिजे. हा विचार भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी मांडलेली आहे. म्हणजे आचार्य विनोबा भावेंनी सब भूमी गोपालकी या तत्वाला अनुसरून जमीन ही देवाची निसर्गाची देणगी आहे, ती एका व्यक्तीची मालकी असू शकत नाही. जमिनीचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे, कसेल त्याला जमिनीचा अधिकार दिला पाहिजे, प्रत्यक्ष जमिनीवर कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीची मालकी मिळाली पाहिजे. या तत्वाचा पुरस्कार महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेला आहे. त्यांच्या विचारावर आचार्य विनोबा भावेंच्या विचाराचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी आढळतो. जो नांगर धरतो तो शेतकरी, तोच खरा जमिनीचा मालक आहे आणि तो जमिनीचा मालक, त्यालाच जमिनीचा मालक बनवणं हे गरजेचं आहे. हा विचार महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने या ठिकाणी सांगितलेला आहे. हे सांगत असताना महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी इंग्रज सरकारने 1928 मध्ये तुकडेबंदी जमिनीची विभागणी करणारा जो कायदा आणलेला होता, त्या कायद्याला, सारावाडीला आणि तुकडेबंदीच्या विधेयकाला महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी विरोध करण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केलेला आहे. तुकडे एकत्र करण्यासाठी जर आंदोलन उभा केलं तर त्या आंदोलनाला महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी सक्रिय पाठिंबा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना संघटित करून या तुकडेबंदीच्या विरोधामध्ये त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न, त्याला कडाडून विरोध करण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेला आपल्याला प्रामुख्याने आढळतो. शेतसारा वाढीस देखील महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी विरोध केलेला आहे.
की एकंदरीत शेतकऱ्यांचं शोषण करणारा हा जो शेतसारा आहे, त्या शेतसारावाढीचं जे बिल आणलं गेलेलं आहे ते बिल शेतकऱ्यावर अन्याय करणारा आहे, शेतकऱ्यांचं शोषण करणारा आहे, हा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजवून महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी तुकडेबंदी व शेतसारा या दोन्ही बिलांना विरोध करण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केलेला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचं होणारं हे दुहेरी शोषण थांबवण्याचा प्रयत्न महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने या ठिकाणी केलेला आपल्याला प्रामुख्याने आढळतो. महात्मा गांधीजींच्या शांततामय आणि सनदशीर मार्गाने महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी या दोन्ही बिलांना विरोध केलेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या विचारामध्ये अत्यंत महत्वाचा असणारा विचार आणि सद्यस्थितीमध्ये जो महत्वाचा वाटला जाणारा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि तो विचार म्हणजे शेतकऱ्यांची शेतकरी संघटना. शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे सोडवण्यासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी सांगितलं की शेतकऱ्यांनी स्वतः संघटित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी शेतकरी संघटनेवर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे. ते असं म्हणतात की या शेतकरी संघटनेमध्ये तो कोणत्या धर्मामधला आहे, तो कोणत्या जातीमधला आहे, तो हिंदू आहे की मुस्लिम आहे, तो ब्राह्मण आहे की ब्राह्मणेतर आहे, याचा विचार न करता ही संघटना केवळ आणि केवळ शेतकऱ्यांची असावी. त्यामध्ये जातीपातीचा विचार न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जावी आणि त्यासाठी शेतकरी संघटनेवर त्यांनी भर दिलेला आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकरी संघटना अधिक प्रभावी आणि प्रबळ होणं हे गरजेचं आहे, हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी आपल्या विचारामध्ये या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या मताप्रमाणे भारतामध्ये इंग्रजापेक्षा शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं शोषण जर कोण करत असेल तर भारतामध्ये असणारे जे संस्थानिक आहेत, हे संस्थानिकच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करत आहेत. त्यांच्या शोषणाला पायबंद घातला पाहिजे अशा प्रकारचा विचार देखील महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी मांडलेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. याबरोबरच शेतकरी संघटनेबरोबरच विठ्ठलरामजी शिंदेनी शेतकऱ्याच्या शेतमालास योग्य भाव मिळाला पाहिजे, जो आजही दिला जात नाही, जो महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचा विचार आजही तितकाच महत्वाचा वाटतो, तो विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडलेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो की शेतकऱ्याच्या शेतमालास योग्य अशा प्रकारचा भाव दिला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होतं. म्हणून शेतमालाच्या किमती निश्चित केल्या पाहिजे, शेतमालाला योग्य पद्धतीने भाव दिला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचं शोषण होणार नाही आणि शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकेल आणि शेतकरी आपल्या दारिद्र्यामधून मुक्त होतील. यासाठी शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेती पिकवत असताना उन्हा पावसात कष्ट करणारा शेतकरी, त्या शेतकऱ्याला बाजारामध्ये आल्यानंतर योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्याचं जे जीवन आहे ते जीवन व्यवस्थित होऊ शकेल आणि त्याला चांगल्या पद्धतीनं राहता येऊ शकेल. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचा विचार महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी मांडलेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. एकंदरीत या देशाचे खऱ्या अर्थानं चालक आणि मालक महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या मताप्रमाणे शेतकरी आणि कामगार आहेत. शेतकरी संघटनेच्या सभासदामध्ये शेतकऱ्याबरोबरच कामगारांचाही समावेश केला पाहिजे, कारण कामगार हे देखील या व्यवस्थेचे बळी पडलेले आहेत. कामगारांचंही मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होताना आपल्याला आढळतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर कामगारांनाही एकत्रित करण्याचा प्रयत्न महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेला आपल्याला प्रामुख्याने आढळतो. एकंदरीत या भागामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे विचार मांडलेले आहेत त्या विचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे हित, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती, शेतकऱ्यामध्ये असणारे अज्ञान, शेतकऱ्यामध्ये असणारी अंधश्रद्धा आणि शेतकऱ्यांचं होणारं शोषण
आणि त्याला अनुसरून केले गेलेले वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे याविषयी त्यांनी सविस्तर अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे, जे चिंतन, जो विचार आजही समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो. आज आपण जर पाहिलं तरी आजही बाजारामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळू शकत नाही. त्या शेतकऱ्यांना हमी भाव दिला जात नाही, योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांचं आजही मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होतं. हे शोषण टाळण्याच्या दृष्टिकोनातून महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्या विचारांचं आजही मूल्य तितकंच महत्वाचं असलेलं आपल्याला प्रामुख्याने आढळतं. त्याचबरोबर आजही शेतकरी संघटना, आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेची झालेली वाताहत विचारामध्ये घेतली तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचे विचार आपल्याला महत्वाचे वाटतात. कारण आजची शेतकरी संघटना ही पूर्णपणे विखुरलेली आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जर एकत्रित बांधायचं असेल तर जातपात विरहित, धर्म विरहित शेतकरी संघटना, ज्या संघटनेमध्ये केवळ आणि केवळ शेतकरी असले पाहिजेत, त्याचं नेतृत्व शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला योग्य अशा पद्धतीने न्याय मिळू शकेल. हा जो विचार आहे, हा विचार देखील महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचा आजच्या स्थितीमध्ये मला महत्वपूर्ण आणि योग्य वाटतो. त्यामुळे या विचाराचा विचार आपल्याला आजच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. कामगारांच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी विचार मांडलेले आहेत. जी स्थिती शेतकऱ्याची आहे तीच स्थिती कामगाराची देखील आहे. म्हणून शेवटी त्यांनी असं सांगितलं की शेतकरी आणि कामगार या दोघांनी एकत्रित येऊन, तेच खऱ्या अर्थाने या देशाचे मालक आहेत, या दोघांनी एकत्रित येऊन जर विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये एकत्रित येऊन त्यांनी ऐक्य आणि संघटना स्थापन केली तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या प्रश्नाला वाचा पडू शकेल. हा महत्वाचा विचार सद्य स्थितीमध्ये मला महत्वाचा वाटतो. म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे त्यांचे विचार हे आजच्या घडीला देखील तितकेच महत्वाचे आहेत. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या सामाजिक विचाराचा तिसरा भाग जो शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण बघितलेला आहे, त्या तिसऱ्या भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता शेवटचा जो भाग आहे, जो चौथा भाग आहे, जो अत्यंत महत्वाचा मानला जातो, त्यांनी भारतामध्ये अस्तित्वात असणारी अस्पृश्यता, तिचा उगम आणि तिचं निर्मूलन आणि त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी मांडलेले विचार, याचा विचार आपण चौथ्या भागामध्ये या ठिकाणी करणार आहोत.